देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। कालच्या वादळी वाऱ्यासह आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत आहेत सचिन सर किती नुकसान झाले तरी आंब्याचं आपले किती बाग? यावर्षी दुहेरी संकट आहे आमच्यावरती। एकतर आंब्याचं मोहर टिकला नाही, आंबे खूप कमी प्रमाणात लागले। त्यानंतर सततचं वारा आणि पाऊस चालू आहे या मागच्या आठवड्यापासून। तरी कालच्या वाऱ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। जवळपास 1.5 टन माल डॅमेज झाला पूर्णतः। किती एकर आहे सर बाग? आमची टोटल ही बाग 3 एकरमध्ये आहे। जवळपास 550-600 झाडं आहेत। किती प्रकारचे आंबे आहेत? आता माझ्याकडं मेन तर 2 प्रकारचे आंबे आहेत, एक तर केशर आणि एक मल्लिका। हे दोन्ही ख्यातनाम जाती आहेत आणि ते आम्ही पूर्ण भारतभर पोचवतो। जवळपास किती झालं सर नुकसान आंब्याचं? नुकसान जवळपास नाही म्हटलं तर 1.5 ते 3 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। प्रत्येक फळाचा आपण प्रयोग करतात ह्या ठिकाणी? हां, बरोबर सर। होती एकच एक आंबा 800-900 ग्रामचा होता। 1,600 हे इकडचे तर काय 1 किलोपर्यंत पण जातील। बापरे, आंबे एकदम 1.25 किलोचा रेकॉर्ड आहे आंबा। हो। त्याचा दर मिळतो आम्हाला जवळपास 350-400 रुपये किलो हे आंब्याचा। सर आता ही कधी येते आंबा? हे आंबा अजून 1-15 दिवसात चालू होईल। ते मध्ये पडलेले घेतले का? तर सर आता हे शासनाचं काय ह्याच्यावर ही होत नाही का? शासनाने पंचनामे करून गरजूंना मदत करावी आणि जे विम्याचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे विमा कंपनीला त्यांनी हे केलं पाहिजे, विमा देण्यास भाग पाडलं पाहिजे। आपला विमा उतरलेला असतो का आंब्याचा? हो, मी दरवर्षी उतरतोय, पण आतापर्यंत मला कधीच फायदा झालेला नाही विम्याचा आंब्याचा। आणि नुकसान 20 वर्षापासून आम्ही आंबा शेती करतोय, प्रत्येक वेळेस नुकसान झालेले आहे। परंतु विम्याचा फायदाच घेतला नाही तुम्ही? विम्याचा फायदा कधी कंपनीकडून मिळालेलाच नाही हे शोकांतिक आहे सर। तरी कृषी कार्यालयात तुम्ही एक वेळेस कल्पना द्यावी, त्यांना संबंधित कोण कृषी सहाय्यक असतील तालुका आरोग्य आपले हे कृषी अधिकारी, त्यांना बोलून जे संबंधित कृषी नक्की मी त्यांना कळवतो। त्यांना पंचनामे करायला शासनाने दिले असतील आदेश, तरी पण आपण हे संबंधित शासनाने तर दिले आहेत। आता हे डॅमेज झालेला सर नुकसानच आहे ऍक्च्युली। हे डॅमेज झालेलं हे नुकसानच आहे। हे 100% नुकसान आहे। हे जरी पिकला तरी तो फुटलेला असतो, डागीलेच होणार तो, त्यामुळे तो खराब डागीलेच होणार, तो खराबच होणार। आणि त्यामध्ये इनमॅच्युअर फळं पण असतात, ते तर पिकणारच नाही। आणि हेच व्यापारी कार्बाईड करून विकू शकतात, पण आपण ते करत नाही। बरोबर आहे। केसर नाही, हंगरीकर फार्म्स ते पूर्ण दिल्ली सगळीकडे जातं, पूर्ण भारतात एक्सपोर्ट बाहेर। एक्सपोर्ट ना आपल्या भारतातल्या भारतात, लोकांना एक्सपोर्टचे आंबे देतो आपण। हां, बरोबर। भारतातल्या लोकांना एक्सपोर्टचे आंबे आपल्या इथून, आपल्या इथं लोकांना खायला मिळत नाहीत, सगळे बाहेर जाते चांगले आंबे, तर आपल्या लोकांना द्यायला कोण नाही, तर मग आम्ही ते काम करतो आणि एक्सपोर्टपेक्षा पण चांगला दर मिळतो आम्हाला। चांगली गोष्ट। एक्सपोर्टच्या पुढचा रेट आहे आपला सर। हे राजमा आणि हे काबुली चना हळद आहे, चॉकलेट गुळ, अजून बरेच प्रोडक्ट संपलेले आहेत। गुळ असते, हो।